खूप रिस्क घेऊन निघालो होतो रात्री. आता नाही करणार असं प्रवास, आम्ही दिवसातच करणार. आता हालत टाईट झाली एकदम. नाही रत्नागिरीचे ॲक्च्युली गाडीचा पुढचा ब्रेक लागायचा बंद झाला आहे. इथे बारिश गिराना बारिश इतके वाजले लग्नामध्ये. नमस्कार मंडळी, मी ट्रॅव्हलर ऑफ कोकण म्हणजेच कोकणचा प्रवासी सुभाष तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण हुबळी ते रामेश्वरम टोटल 936 किलोमीटर ट्रॅव्हल करून जाणार आहोत आणि तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ॲक्च्युली मी एक टार्गेट ठेवलं होतं यात्रा सुरू करण्या अगोदर की 12 ज्योतिर्लिंग होईपर्यंत 12,000 सबस्क्रायबर झाले पाहिजेत. पण अजून सबस्क्रायबर तेवढे वाढले नाहीत जेवढी मला अपेक्षा होती. तर पहिलं ज्योतिर्लिंग कंप्लीट होईपर्यंत कमीत कमी 1,000 तरी सबस्क्रायबर झाले पाहिजेत. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा आणि माझ्यासोबत 12 ज्योतिर्लिंग माझी यात्रा एन्जॉय करा. आता मी इथे थांबलो होतो. सिद्धरुद्र स्वामीजींचा हा मठ आहे. या मठातच आम्ही इथेच मंदिराच्या रूम्स आहेत तिथेच राहिलो होतो. तर ही मंदिर आहेत. आता जाऊन आम्ही दर्शन करणार आणि पटापट निघणार इथे थोड्या वेळात. चला दर्शन घेऊया. कॅमेरा बंद करायला लागेल कारण आतमध्ये कॅमेरा न्यायला अलाव नाही म्हणून बाहेरच शूटिंग केलं. चला मग जातो, दर्शन करतो आणि पटापट निघूया. सकाळी आम्ही निघणार होतो, दर्शन करून आलो आणि अचानक काहीच हे नव्हतं. वारा सुटला आणि पाऊसच चालू झाला, जोरदार पाऊस पडतो. आता बघूया कधी निघायला मिळतं. वेट करणार थोडा 2-3 तास, पाऊस जातो का. पाऊस गेला की लगेच निघणार आणि नाही गेला तरी निघणारच. पण तो थोडासा आम्ही वेट करणार 1-2 तास तरी. आता पाऊस झाला भेटू. पाऊस गेला तर बाईकवर. सकाळीच निघायचं होतं इथून, पण पाऊस एवढा जोरात सुरू झाला की आम्हाला निघायला तर कमीत कमी 3 तास तरी लेट झाला आहे. आता निघतोय पण खूप उशीर झाला आहे. आम्ही सकाळी 9 वाजता निघणार होतो इथून, पण आता जवळजवळ 3 वाजलेत. तर पटापट सामान लावूया आणि निघूया. निघूया. फायनली निघालं, पाऊस थांबलाय. सकाळी निघायच्या वेळेस जोरात पाऊस चालू झाला होता आणि आता पाऊस थांबला आणि लगेच निघालोय. प्रवेशद्वारातून बाहेर थोडंसं ट्रॅफिक मिळेल आपल्याला. आता हे दाखवते मॅपमध्ये. हायवेला गेल्यानंतर ट्रॅफिक नाही मिळणार. नहीं रत्नागिरी से अभी जा रहे हैं उधर नीचे रामेश्वरम, तमिलनाडु. चलो. तर हायवेवर आलो आहे. जवळजवळ 1 तास आमचा त्या ट्रॅफिकमध्येच गेला. 5-6 किलोमीटरचं अंतर होत असेल. 5-6 किलोमीटर यायलाच 1 तास गेला. फायनली आपण हायवेला आलो आहे. आता काय आपल्याला ट्रॅफिक मिळणार नाही. बघा ही रिक्षा आहे की मच्छर मारायची मशीन आहे तेच कळत नाही. रिक्षा आहे. परत पाऊस सुरू झाला आहे. आता कुठेतरी आम्हाला आसरा घेऊन थांबायला लागणार आहे. इथे काहीतरी दिसतंय, तिथेच थांबतो. हॉटेलसारखं काहीतरी आहे.
निघणार. पाऊस सुरू झाला जोरात. आता कॅमेरा बंद करणार आहे, बॅगेत ठेवणार आहे. तेवढा आता पाऊस असला तरी हळूहळू आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू आता कितपर्यंत जातो. पुढे पाऊस नसेल तर बरं होईल. तोपर्यंत बाय भेटू पाऊस गेल्याच्या नंतर. आज काय आम्ही जास्ती अंतर कापू शकलो नाही, कारण पाऊसच एवढा सुरू झाला की आम्हाला म्हणजे आज जेमतेमध्ये 200 किलोमीटर 200 ते 250 किलोमीटर झालं. आणि बास केलं. हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि आता आम्ही आराम करणार. सकाळी प्रयत्न करणार लवकर निघून जाण्याचा. बघू आता. ॲक्च्युली एक गाडीचं काम पण निघालं आहे, ते आधी सकाळी करायचं आहे. ते केल्याच्या नंतर मग आम्ही पुढचं प्रवास सुरू करणार. तोपर्यंत शुभरात्री. ॲक्च्युली गाडीचा पुढचा ब्रेक लागायचा बंद झाला आहे. इथेच एक शोरूम आहे, तिथे जाणार. पहिले गाडीचं काम करणार, मग लगेच इथून निघणार. तरी आता शोरूमला. इथेच आमच्या हॉटेलपासून जवळपास एक 500 मीटरच्या अंतरावरच शोरूम आहे. मी मगाशी जाऊन बघून आलो. मला सांगून आलं तुम्हाला ये गाडी घेऊन आपण बघूया. पटकन करून दिलं तर बरं होईल, म्हणजे आम्ही लगेच निघू. बजाजचं शोरूम. गाडीवरती चढवू शकणार नाही, इलेक्ट्रिक करून घ्यायला लागेल. बारिश गिरा ना बारिश, इसके बाद ये लगना बंद. ब्रेक पकड़ता नहीं, ब्रेक पकड़ते नहीं, पकड़ता नहीं है ना भाई, पूरा कट. शोरूममध्ये आलो आहे. त्यांनी सांगितलं की चेक करायला लागेल कॅलिपर वगैरे. चेक करून किती वेळ असतो. चेक करते भाऊ. चेक केल्याच्यानंतर समजेल किती वेळात काम होईल. लवकर दिलं तर बरं होईल, म्हणजे आम्ही लवकर इथून निघू. बघूया किती वेळात देतो. तोपर्यंत गाड्या भरपूर होते, तरी पण आपल्या भावाने आपल्याला लगेच करून दिलं आहे काम पटकन. भाई नाम क्या है? व्हाट्स योर नेम? विनय जियावला. भाईने पटकन आपल्याला करून दिलं. गाड्या होत्या तरी पण जवळजवळ 10-15 मिनटातच करून दिलं. आता आपण लगेच निघणार आहोत. थँक्यू बाय. थँक्यू. हाय बोलो एक बार. सर गाडीचं काम झालं आहे. आता पटकन जाणार हॉटेलला. सामान गाडीवर लावणार आणि निघणार. सामान लावून झालं आहे. आता आपण निघणार. 11:20 झाले. आज पण भरपूरच लेट झाला निघायला. चला पटापट निघूया. चला. ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव. चला फायनली सुरू करूया. पासून आमचं हॉटेल जवळजवळ एक अर्धा किलोमीटरवरच होतं. पटकन 10 मिनटात आलो आहे हायवेवर. आता फटाफट जास्ती थांबायचं नाही, जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करणार.
तर 60 ते 70 किलोमीटर आलो आहे आणि आजच्या दिवसातली पहिली चहा पिण्याची वेळ झाली आहे. तर आता कुठेतरी बघणार चहा हॉटेल, चहा पिणार, थोडंसं रेस्ट करणार आणि मग पुढे जाणार. तर भेटूया चहा पिताना. आज पहिल्यांदाच मला चहा पिऊशी वाटली आणि लगेच 2 मिनटात हॉटेल मिळालं. एक चाय मिलेगा? चाय मिलेगा ना? चाय टी 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 आपली चहा आलेली आहे आणि चहाचा आनंद घेऊया. पण लगेच निघणार, थांबणार नाही जास्त वेळ. भेटू नंतर बाईकवर. तर मी चहा पितो मस्त. 60 रुपये. आता 20 पाणी 20. ॲक्च्युली इथे लँग्वेजचा खूप प्रॉब्लेम होतो. हिंदी बोलणारे कमी मिळतात. वॉटर बॉटल 20, 2 चाय अँड वो बिस्किट 60. ओके चला, एक 15 मिनिटाचा आम्ही टी ब्रेक घेतला होता. लगेच निघतोय. आता गाडी चालवतील आपले अभिभाऊ आता पडले असते. चला मग आता मी कॅमेरा बंद करतोय. थोडा पाठी बसून रेस्ट करणार, गाडी अभि चालवणार. भेटू थोड्या वेळानंतर. ते बघताय साईबाबा किल्ल्यासारखं काहीतरी आहे बघा. उलटा आलो होतो ॲक्च्युली. मी मागे बसलो होतो आणि माझा लेफ्ट हँडचा अँगल पडला होता. ते पोलीस होते, ते म्हणाले की जा एका साईडने उलटा आणि घेऊन ये. तिथे चेकिंग झाली होतं. आलो, हँडग्लोव्ज मिळाला. चला आता अभिला घेऊया आणि निघूया. वेज कैसे प्राइस क्या? हाँ खाना 150 वेज थाली. थाली क्या थाली? वेज 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 थाली जो है ना, एक थाली चाहिए, रोटी करी चाहिए, राइस आइटम चाहिए. ये मेनू कार्ड है. लो भैया के होटल में खाना खाने के लिए रुके. भैया नाम क्या आपका? वो बना श्रीदेवी फैमिली रेस्टोरेंट. श्रीदेवी फैमिली रेस्टोरेंट में रुके अभी खाना खाने के लिए. भैया क्या, भैया हाय बोलो. हाय. बघा 2 रोटी, 2 भाज्या, 1 डाळ, भरपूर आहे. जेवतो आणि बघतो टेस्ट कशी आहे हे सांगतो. बघा श्रीदेवी फॅमिली रेस्टॉरंट. अतिशय सुंदर जेवण होतं. म्हणजे 150 मला वाटतं आम्ही एक थाळी घेतली असती तरी ती दोघात झाली असती. एवढी क्वांटिटी पण होती, क्वालिटी पण होती आणि टेस्ट एवढी सुंदर होती. इथे कधी आलात तर हे रेस्टॉरंट लक्षात ठेवा. इथे या, जेव्हा खूप चांगल्या क्वालिटीचं जेवण होतं. ज्या हॉटेलमध्ये जेवायला बसलो होतो त्याच हॉटेलच्या बाजूला छोट्या छोट्या रूम्स आहेत. अतिशय सुंदर रूम आहेत बघा. म्हणजे हे मी का दाखवतो की आमच्या इथे कोकणात पण अशा रूम बनवल्या आणि पर्यटकांना जर अशा रूम उपलब्ध करून दिले तर बघा किती सुंदर आहे. इथे एक टेबल लावलं आहे, हे वरती झाप आहेत, साईडने हे बांबूपासून बनवलेली वॉल आहे. मस्त फील येतं आतमध्ये. आम्ही इथे नाही बसलो जेवायला, ॲक्च्युली मी जेवल्याच्या नंतरच बघितलं. तर बघा इथे छोट्या छोट्या रूम. अतिशय सुंदर आहे. ही आयडिया आपल्या कोकणात खूप येऊ शकतो. म्हणजे कोकणात अशा रूम बनवल्या समुद्रकिनारी, म्हणजे पर्यटकांना एवढं आवडतील की काय विचारूच नका. मस्त आयडिया आहे.
ट्रिप है 10,000 किलोमीटर 10,000 हाँ। मतलब कम से कम 1 महीना लगेगा चलो सर, चलता है. थोड़ा डालो साहब 2 दिन में आ जाएगा वीडियो, 2 दिन में. 2 दिन में आ जाएगा मस्त जेवण झालं आहे हॉटेलमध्ये. आता जाऊया. हॉटेलचे मालक होते ते पण मस्त छान होते, कारण एकदम आपुलकीने विचारपूस वगैरे केली. कॅमेरा लावलाय पुढे. आता फ्रंट व्ह्यू बघा. हायवेवर गाडी चालवायची मजाच काही वेगळी आहे. मी आता 100 किलोमीटरच्या स्पीडला आहे. ऑलमोस्ट 100 झालं आहे. 95 97. असं वाटतं गाडी रोडवर कमी आहे आणि हवेत जास्ती पळते. Start floating to the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. I swear perfect. Is it really the end? Just so like a dream, so far away from me. You said you were waiting for me, but I managed from our story. Baby, don't be sorry for me, 'cause I just perfect story. You said you were waiting for me, but I managed from our story. Baby, don't be sorry for me, 'cause I just perfect story. बऱ्याच वेळानंतर थोडासा टी ब्रेक घेतला आहे. जय श्रीराम, जय बजरंगबली. मारुती मंदिर आहे. हॅलो दीदी, थँक्यू फॉर टी. इथे चहा पियाला आपण थांबलो होतो. ताईने चहाचे पैसे पण घेतले ना आपल्याकडून, फक्त विचारपूस केली की कुठे जात आहे. ॲक्च्युली लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे इथे, पण ताईने चहा पाजली आपल्याकडून एक, त्याबद्दल थँक्यू दीदी. किती ओव्हरलोड भरलं आहे बघा. तर काय की काय आहे. तर अजून पण जवळपास 500 किलोमीटर आहे आणि वाजलेत 6. तर आम्ही बघणार आणखीन 3 तासात किती अंतर कापलं जातं आहे आणि त्यानंतर ठरवणार थांबायचं की नॉनस्टॉप पुढे जायचं. गांधीजींची 3 माकडं कशी असतात तसे बिचारे 3 जण बसलेत बघा. रागातच बघतोय माझ्याकडे. बच्चा पार्टी. परत एकदा ट्रॅफिक चालू झालं आहे. ॲक्च्युली हायवेच्या आजूबाजूला जर गावं असतील ना तर असं ट्रॅफिक होतंच. टोल नाका आहे म्हणून ते ट्रॅफिक आहे. आपल्याला काय टोल भरायला थांबायचं नाही. आपण लेफ्ट साईडला कट मारून भुरकन निघून जाणार. फक्त ह्याने जायला दिलं तर. चला 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 चला, आपण निघालो टोल नाक्यातून बाहेर. हो, पण जायचं. पोलीसवाले भैया बघतायत आपल्याकडे, पण आपल्याला थांबवणार नाहीत.
यूपी एक्सीडेंट हो गया। फायनली काळोख पडायला लागला आहे। परत एकदा टोल नाका, आपल्याला नाही तिकडे वाका, आम्ही जाणार साईड मारून समोरच्या नाक्यात। टू व्हीलरला टोल आहे वाटतं। किती रुपये टोल आहे बघूया टू व्हीलरला। कितना? हम जाएगा तमिलनाडु। बघा 100 रुपये टोल घेतलाय, पहिल्यांदाच टोल भरलाय। फायनली खूप शोधल्यानंतर पेट्रोल पंप मिळाला आहे। आता करूया टाकी फुल आणि मग थोड्या वेळ कुठेतरी थांबणार, 10-15 मिनटं रेस्ट आणि मग परत प्रवासाला सुरुवात। ₹99.86 लिटर आहे पेट्रोल। किती रुपयात फुल होते बघूया। बरोबर 899 रुपये, म्हणजे 900 रुपयाचं पेट्रोल बसलं। वेलकम इलेक्ट्रॉनिक सिटी। ॲक्च्युली आता वाजले 9 वाजता आम्ही जेवायला लग्नामध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, काय माहिती नाही। जेवण मिळेल काय विचारलं तर तो म्हणायला मिळेल। तर आज जाऊन बघूया, जेवूया, थोडा रेस्ट करूया आणि मग निघूया। मी ठरवलं आता की आज होल्ड करायचं नाही, आम्ही निघणार, म्हणजे पुढे जाणार, रात्री पण ट्रॅव्हल करणार। हो कितपर्यंत जातो आहे। मशरूमची भाजी, 2 चपात्या खाणार, बस रेस्ट करणार आणि निघणार। लाभी पण जेवतो पटापट, तरी पण आम्ही इथे 1-1.5 तास रेस्ट करणार आणि मग निघणार। आज होल्ड करणार नाही, उद्या सकाळी रामेश्वरमला पोचायचं आम्हाला। तर भेटू जेवल्यानंतर बाईकवर। जेवण केलं, जेवलो आहे, सामान सगळं लावलं आहे बाईकवर। आता निघणार, जवळजवळ 10 वाजलेत। आता कॅमेरा मी जास्त चालू करणार नाही, मध्ये चालू करीन। जास्तीत जास्त आम्ही प्रवास करण्याचा प्रयत्न करू, जास्तीत जास्त अंतर कापण्याचा। तर भेटू थोड्या वेळानंतर। रात्री घेतली ऑफ रोड ड्रायव्हिंगची मजा। ॲक्च्युली इथे रोडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे असे आहेत। आम्ही थोडीशी रिस्कच घेतली आहे रात्री ही प्रवास करायची, पण ओके, जब महादेव का साथ हो तो किसका डर। आता पुढे हायवेच आहे, त्याच्यामुळे थोडासाच रस्ता खराब होता। डायरेक्ट भेटू हायवेवर। या लाईटीसारखं काहीतरी लावलेलं बघ दिसतंय। ॲक्च्युली कसली तरी शेती आहे, कसली आहे ती पण नाही माहिती, पण बघायला बघा किती सुंदर वाटतं, मस्त। कसली शेती आहे माहिती नाही, पण ही शेतीच आहे। ती लांब लांबपर्यंत लाईट लावलेले आहेत। रात्रीचा प्रवास, थंडगार वारा, एक वेगळीच मजा। आणि रामेश्वरमला जायचं आहे, त्याची एक्साइटमेंट आहे, महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे, फिलिंग एकदम वेगळी आहे। ॲक्च्युली थोडं रिस्क घेऊन आलो आहे आम्ही, रात्रीचे निघालो आहे। 300 किलोमीटर राहिलं होतं, म्हणून म्हटलं चला निघूया, सावकाश जाऊ, सकाळपर्यंत पोचू। पण
ॲक्च्युली जेवल्याच्या नंतर 20-25 किलोमीटर नंतर रोडची अशी खराब परिस्थिती झाली. मी आता चांगला रोड आल्यानंतर कॅमेरा चालू केला आहे. मग अशी कॅमेरा बंदच होता. आता थोडंसं कंडिशन चांगली आहे रोडची. तर अशी कंडिशन कितपत आहे ती बघूया, भेटू थोड्या वेळानंतर. काय रस्ता आहे एकदम रिकामा, रात्रीचा प्रवास. खूप रिस्क घेऊन निघालो होतो रात्री. आता नाही करणार असं प्रवास, आम्ही दिवसातच करणार. आता हालत टाईट झाली एकदम, हालत टाईट म्हणजे एकदमच टाईट. अजून जवळपास 200 किलोमीटर जायचं आहे आणि आता वाजलेत 4. प्रयत्न करणार जाण्याचा. सकाळी गेल्याच्या नंतर पहिली रूम घेणार, आराम करणार, उठणार आणि मग दर्शन करायला जाणार. भेटू. आता काय मी कॅमेरा चालू करणार नाही, डायरेक्ट तिथे पोचल्याच्या नंतरच चालू करणार. तोपर्यंत तुम्ही आराम करा आणि ड्रायव्हिंग करा. महाराष्ट्र तम हिंदी आते. रामेश्वरम वी आर गोइंग टू रामेश्वरम. रामेश्वरम 14 किलोमीटर. 10 मिनिटातच पोहोचणार आपण रामेश्वरमला. ॲक्च्युली वाजले जास्ती नाहीत, पण असं वाटतं आहे की अंधार झाल्यासारखा. 5:30-6 वाजले असतील. मध्येच माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी पूर्ण लो झाली होती, त्याच्यामुळे माझा कॅमेरा बंद होता. आता मगाशी जिथे आम्ही थांबलो तिथे थोडंसं चार्जिंग लावलं आणि चार्ज केला, कारण मला इथलं शूट करायचं होतं रामेश्वरमला पोचतानाचं. आणि आता आपण चढतोय पामबन ब्रिजवर. हा बघा तो रेल्वे ट्रॅक, तुम्ही ऐकलं असेल, रेल्वे पाण्यावरून चालते असा फील येतो. त्यात तोच पुढे ब्रिज आहे, तोच हा ब्रिज, पामबन ब्रिज. ॲक्च्युली पामबन ब्रिज इथून रामेश्वरम फक्त 13 किलोमीटर आहे. एका साईडला कुठेतरी थांबून तुम्हाला ब्रिज दाखवतो. संध्याकाळ होत आली आहे आणि मला आता मी 10-15 मिनटातच पोचू रामेश्वरमला. त्याच्यावर ब्रिज तुम्हाला दाखवतो. हा पामबन ब्रिज आहे. हा बघा नवीन ब्रिजचं काम चालू आहे. हे जे आहे ना, इथे फोल्ड होतं. त्यावेळेस एखादं मोठं जहाज इथून जातं त्यावेळेस ते फोल्ड होतं. तसंच तिथे पण चालू आहे नवीन ब्रिजचं पण. हा ब्रिज आहे, हा इंग्रजांच्या काळातला आहे आणि तो पुढचा आहे तो आता नवीन काम चालू आहे, म्हणजे तो आपल्या काळातला आहे, आपण बनवतो. तर बघा तिथे रामेश्वरम फक्त 10 किलोमीटर 15 मिनटातच पोहोचणार आहे. मी गेल्याच्या नंतर पहिली एक बाईकने रामेश्वरमला सर्कल मारणार, तुम्हाला पूर्ण रामेश्वरम मंदिर दाखवणार. त्याच्यानंतर आम्ही हॉटेल घेणार, रेस्ट करणार आणि दर्शन उद्या सकाळी घेणार. पूर्ण चक्कर मारला आहे मी मंदिराला बाईकवरूनच. आणि आता जाणार आम्ही रूम शोधायला. पहिली रूम घेणार आणि दर्शन मला वाटतं आम्ही उद्याच करणार सकाळी.
बघा